या जी. आत येऊन बसायची या. बसा जी. तुम्ही समद हात आलायस हा. मला खूप बरं वाटलं बघा. वाड्याचं चित्रच बदलून टाकलंय तुम्ही. खूप छान सजवला आहे वाडा. होय, आम्ही समजा मी यो वाडा सजवलाय बघा. बानू सांगत होती हे असं करा तसं करा. बानू, आम्ही असं अचानकपणे आलो. तुला खूप काम पडलं असेल ना? नाही जी, अहो समधे होते संग, त्यामुळे एवढं काय कळलं नाही बघा. बाणाई, स्वागत तर यथोचित केलंय. जी, मला तुमचं सांगावं मिळाला का तुम्ही समधी येणार आहे, आणि मी काय करावं हेच मला कळना झालं. बानू, आज राज्यकारभाराचं काही असं विशेष कार्य नव्हतं, तेव्हा सर्वांनी ठरवलं तुझ्याकडे यावं. तुम्ही समधे असे हात माझ्याकडे याल असं मला कधी बी वाटलं नव्हतं बघा. अशा अनेक गोष्टी आहेत बानू ज्याचा तू विचारही केला नसशील, पण त्या घडणार आहेत. देवी जी, तुम्हासनी काय देऊ म्या? तू काय देणार आहेस मला? तुम्ही सांगा, मी आता करल जी. मी आज तुझ्या हातचं अन्नही ग्रहण करणार आहे, पण ते अत्यंत सुचिरभूतपणे हवं, नाहीतर मी भोजन करणार नाही. म्हणजे काय करू म्या? त्यांचं केवळ इतकंच म्हणणं आहे की भोजन हे शाकाहारी असावं, आणि हे भोजन तू अत्यंत स्वच्छपणे बनवलेलं असावं. वय, तुम्ही म्हणताय तसं बानूनी समजा स्वयंपाक केला आहे जी. मग झालं तर त्यात काळजी करण्यासारखं काहीच नाही. अन्न समोर आलं की मी ठरवेन काय करायचं ते. देवा, एक विचारू का? विचार अजामेळ. नाही म्हणजे आज असं हे अचानक काही काळजी करण्यासारखं नाही नव. अजामेळ, देव आले नाही इथं तरी तुम्हाला वाईट वाटतं? चूक झाली जी. मला असं वाटलं की सगळे आता आले आहेत, आधारातिथ्य करण्याची चांगली संधी मिळाली आहे.
सगळ्यांचं छान आदरातिथ्य करा, काळजी करू नका. जेवणाची तयारी सुरू आहे बघा, झालं की बसू. अजामेळ, सावकाश होऊ दे. देवा, तुम्ही सांगा जी, काय काय करू तुमच्यासाठी? रंगा, मी एक सांगितलं तर तू करशील? अहो, तुम्ही नुसतं सांगून तर बघा. रंगा, आज मला बानूच्या हातची पुरणपोळी खायची इच्छा आहे. त्यात काय अवघड आहे? आता जाऊन सांगतो. आलेच. आता यावर्षी म्हाळसादेवी काय म्हणतील हे पाहावं लागेल. बानो, तुला एक सांगायचं आहे. काय झालं रंग्या? द्यावं म्हणलं का त्यासनी तुझ्या हातची पुरणपोळी खायची आहे. बर, ये मग तू. देवी, मी आता स्वयंपाक करायला घेते. सुरवदेवी माथ्यावर आला आहे तिथं समजा लवकर करते. मी सांगितलेलं लक्षात ठेव बानू. जी, येते. समजा तयारच आहे जी, जास्त वेळ नाही लागायचा. आणि बानूच्या हाताला लई चव आहे, बघालच तुम्ही. म्हाळसा, एक विचारू? देवी, मला ठाऊक आहे तुम्हाला काय विचारायचंय. सांगते. मी इथे का आले आहे ते ना. मी बानूला गडावर घेऊन जायला आले आहे, पण ते कसं हे तुम्हाला कळेलच. देवा, म्हाळसाताई, लक्ष्मी देवी, परदानजी, मी हे समज जेवण स्वतःच्या हातानं बनवलं आहे बघा. तेव्हा आता तुम्ही जेवाया बसाजी. बानू, भोजनाची उत्तम व्यवस्था केली आहेस तू. हे पाहूनच मी प्रसन्न झालो आहे. तुम्ही समजे बसाजी. आजचा ह्यो दिस मी कधी बी विसरणार नाही बघा. मी आज जे काय केलं आहे ते गोड मानून घ्यायची, आणि काही चुकलं असेल तर चूक पदरात घ्यायची. देवा, तुम्हासनी चंदनपुरीला आल्यामुळं बानूच्या हातची चव ठाव आहे. पर आज समध्यासनी पहिल्यांदाच कळेल. मी या आधीही येऊन गेलो आहे, मला कल्पना आहे. म्हणाई, जेवण खूप छान केलंय. आमच्या आईला काय बी आठवत नाही, वय झालंय तिचं. अगं, परदानजी येऊन गेलं नव्हतं वय? आठवलं. मग तवा म्या नव्हते, म्हणजे माझं लगीन नव्हतं झालं, पण म्या लय ऐकलं आहे.
मला भोजन झाल्यानंतर तांबूल पत्र हवे आहे आणि ते मला बानूच तयार करून देईल. म्हणजे तांबूल म्हणजे? तेही मीच सांगू. बानू, तांबूल म्हणजे भोजनानंतर सेवन करण्याचं पान. श्री म्हाळसादेवींना ते अत्यंत प्रिय आहे. पण मग ते कुठे मिळाल देवी? मला ठाव आहे. मी आणू का? नाही, ते बानूच आणेल आणि तीच मला ते तयार करून देईल. नाहीतर माझं भोजन अपूर्ण ठरेल. बानू, तुझ्या वाड्याबाहेर ते शोध, तुला सापडेल. जी मी बघते. आणि ध्यानात ठेव, माझं भोजन होण्याआधी तुला यायचं आहे. मला तिष्ठत ठेवू नकोस. जी. गंगे, वाडकी काय पाहिजे त्यासनी बघ. माझं भोजन व्हायच्या आधी जर बानू आले नाही तर मी अशीच गडावर निघून जाईन. हो, असं करू नका जी, ती येईल बघा. देवा, हो हे काय संकट आहे. म्हाळसा देवी रागावून माझ्या घरातून निघून जाणार. मला त्यांची इच्छा पुरी करता येणार नाही. आता काय करू मी? माझी एक अपेक्षा आहे. मी काय करावं? तुम्ही तिला उद्या काहीही सहाय्य करणार नाही आहात. देवा, मी सहाय्य करेन. नारायण नारायण. महाराज, बरं झालं तुम्ही भेटलासा. मी आकाश मार्गाने चाललो होतो तेव्हाच माझ्या ध्यानात आले की काहीतरी समस्या आहे.
काय झाले आहे? होय महाराज, मला ते इड्याचं पान पाहिजे आहे बघा. हो पण सेवकांना सांगायचं, तू कशाला बाहेर शोधत बसलीस? अहो पर मी त्या इड्याचं झाड बी कधी बघितलं नाही. मला आता ते कसं सापडणार? परंतु तुला एवढ्या घाईनं विड्याची पानं का हवी आहेत? अहो म्हाळसाताईंसाठी. नारायण नारायण, म्हणजे तू श्री म्हाळसा देवींना विडा तयार करून देणार? कोणी पाहिले तर काय म्हणेल? काय हे प्रेम, मला तर काही कळत नाही. अहो म्हाळसाताई, देव, लक्ष्मी देवी, प्रधानजी हे वाड्यावर आले आहे ती. आणि म्हाळसा देवींनी मला सांगितलं आहे का त्यांचं जेवण होण्या अगोदर त्याच इड्याचं पान पाहिजे आहे म्हणून. देवी, जयाद्री, माझे जेवण झाले की तू नित्य नियमाने हे तांबूलपत्र अर्थात विडा घेऊन येतेसच. होय देवी. तुम्हाला रोज मी हे पत्र देते आणि आता मला त्याची सवय झाली आहे. देवींना जेवणानंतर विडा हवा आहे हे मी कधीही विसरणार नाही. आणि या आधीही तू ते कधीही विसरली नाहीस. मला काय हवे आहे, काय नको आहे ह्याकडे कायमच तुझे ध्यान असते. हो, आणि कायमच स्मरणात राहील. काय अगाध लीला आहे. तुला हवं ते झाड तिथे आहे. अहो खरंच की महाराज, लय बरं झालं तुम्ही भेटलात बघा. आता लवकर ते विड्याचे पान घे आणि जा, विलंब नको. जी महाराज. माझं भोजन झालं आहे. मला पाणी हवे आहे. मला असं वाटतं बानू वेळेवर येणार नाही.